नमस्कार. आज मी तुमच्यासमोर एक सत्यकथा सादर करणार आहे. ही कथा श्री पंढरीनाथ घुडेसर यांच्या आयुष्यात खरोखर घडलेली आहे. ते सरळगाव, तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे येथे वास्तव्यास आहेत. सुरुवातीस त्यांनी खाजगी शाळेत 7 वर्ष सेवा केली. सध्या ते आदिवासी विकास विभागातील शासकीय आश्रमशाळा सासणे, तालुका मुरबाड येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची एकूण 25 वर्ष सेवा झालेली आहे. आता आपण ऐकूया श्री पंढरीनाथ घुडेसर यांच्या जीवन संघर्षाची सत्यकथा. सन 1993 सालच्या डिसेंबर महिन्यातील गोष्ट आहे ही. तेव्हा मी ठाण्यातील एका खाजगी शाळेत शिकवत होतो. पगार अगदी जेमतेम म्हणजे 800 रुपये होता. माझी परिस्थिती अगदी गरिबीची होती. त्यामुळे मी ठाण्याला 4 जणांबरोबर एका रूममध्ये राहत होतो. माझ्या घरी शेती पण पोटापाण्यापुरतीच होती. त्यामुळे घरून धान्य आणावं तर घरच्या भावंडांना खायचे वांदे होत. कमाईचे दुसरे साधन म्हणून माझ्या वडिलांनी नाईलाजाने दारूचा धंदा सुरू केला होता. पण त्यातही फक्त भाजीपाला सुटायचा. घरात मी धरून आम्ही 6 माणसे होतो. एवढ्या माणसांचे कसं भागवणार होते बाबा? बरं, मला पगारसुद्धा एवढा कमी होता की स्वतःला किती ठेवायचा आणि घरी किती द्यायचा हे मला कळत नव्हतं. घरून निघताना आई नेहमी म्हणायची, "अरे बाबा, सुट्टीच्या सुट्टीला येत जा घरी. आम्हाला तुझी खूप आठवण येते. आणि पगार झाला तर काहीतरी पाठवत जा रे. तुझ्या भावांना शाळेचे कपडे 2 वर्ष नाही घेतले, ते तरी घेता येतील." यावर मी काय बोलणार होतो? डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या तरी तोंड फिरवून सरळ वाट पकडायचो. खरं तर कपडे मलाही 2च ड्रेस होते. मी तेच धुवून सुकवून पुन्हा अंगावर चढवायचो. नवीन कपडे काय घेणार? बनियनवर तर अगदी भारताचा नकाशा तयार झालेला होता. चांभाराकडून एक जुना बुटांचा जोड घेऊन तो घालत होतो. मी फक्त उद्याच्या उषक कालाची वाट पाहत जगत होतो. डोळ्यातील अश्रू जगापासून लपवत होतो. अतिशय भयानक गरिबीचे दिवस होते ते. माझी अगदी तारेवरची कसरत होत होती. आपला मुलगा शहरात नोकरीला आहे म्हणून माझ्या आईवडिलांना आनंद होत होता. मी घरी काहीतरी मदत करेल अशी त्यांची अपेक्षा होती. मी घरी आलो की आईवडिलांची परिस्थिती पाहून मला झोप येत नसे. या दोन्ही कसोट्यांवर मी पराभूत झालो होतो. मी आईवडिलांचा अपेक्षाभंगच केला होता. बरं, शहर सोडावं तर पुढं काय, हा यक्ष प्रश्न होताच. मग मी विचार केला की जे होईल त्याचा सामना करायचा. मी देवादिकांचे उपास तापास केले, अभिषेक घातले, गरिबांना थोडी मदत केली, पक्ष्यांना दाणे घालून पाहिले, पण काहीच लाभ होत नव्हता. हे सगळं आपल्याला सिरियलमध्येच पाहायला मिळतं, सत्यात नाही. त्यातच परिस्थिती हलाखीची होती म्हणून लोक जवळ करत नव्हते. मी अवहेलना सोबतीला घेऊनच पुढे निघालो होतो. माझ्या रूममध्ये राजेश नावाचा एक मुलगा होता. तो ITIच्या कोर्सला होता. त्याचीही परिस्थिती माझ्यासारखीच. जसे काही दारिद्र्य आमच्या 5वीलाच पुजलेले होते. त्याचेही शिक्षण नातेवाईकांच्या मदतीवर अवलंबून होते. पण सगळेच सारखे नसतात ना. कोणी मदत करतात तर काही, "आम्ही तुझ्यासाठी कमवतो का? आम्हाला मुलं बाळं नाहीत का? तू शिकून सवरून मोठा होशील तेव्हा आम्हाला पैसे देशील का?" असेही बोलून दाखवत. त्यामुळे राजेशचीही मनाची घालमेल सुरू असायची. परंतु त्याचे एक बरे होते. त्याचा मोठा भाऊ कुठेतरी काहीतरी कमवत असायचा. पण त्याची मदत मिळेल याची खात्री नव्हती. काय करावे हे आम्हा दोघांनाही सुचत नव्हते. परिस्थितीचे गुलामीचे चटके आम्ही सहन करत होतो. बरं, आमचे जे इतर रूम पार्टनर होते ते स्वतः घरचे मालदार नव्हते. तरी ते त्यांच्या घरून आणलेल्या तांदूळावर आम्हाला सांभाळत होते. पण कधीकधी तेही म्हणायचे, "अरे, आपण आपलं पोट भरायचं की यांना सांभाळायचं?
आपल्यालाही परिवार आहे ना. पण मी व राजेश सगळीकडे दुर्लक्ष करत समोर येईल ते कोणी काहीही बोलू देत पण मान खाली घालून गपचूप जेवायचो. परिस्थितीने आम्हाला अगदी निर्लज्ज केले होते. आमच्या शेजारी एक देसाई परिवार राहत होता. त्यांना एक मुलगा व एक मुलगी होती. त्या परिवाराचा कोणाशीही चांगला संवाद नसायचा. कायम त्यांचे कोणाशी ना कोणाशी भांडण ठरलेलेच असायचे. ते का भांडतात याविषयी आम्ही कधीच विचारणा केली नाही. परंतु त्यांचे आमच्यासोबत मात्र अतिशय चांगले संबंध निर्माण झाले होते. कधी कधी ते आम्हाला जेवायला बोलवायचे, तर कधी चहा पाणी द्यायचे, टी व्ही बघायला पण बोलवायचे. त्यांच्याशी असे घरोब्याचे संबंध तयार झाले होते. एकदा मी आजारी पडलो होतो. तेव्हा मी बाहेर दिसत नाही, पण रूमचा दरवाजा मात्र उघडाच होता. हे पाहून त्यांच्या मुलीने मला आवाज देऊन विचारले, सर सर काय करताय? पण मी अंगावर गोधडी घेऊन झोपलो होतो, कारण मला खूप ताप आलेला होता. त्या मुलीचे नाव होते नीलम. आम्ही तिला बायडी म्हणायचो. बायडी ही दिसायला खूप सुंदर होती. उंची 5.5 फूट, डोळे पाणीदार व विश्वासू होते. ती तब्येतीने गुबगुबीत होती. तिचा स्वर अतिशय मंजूळ होता. तिचे शिक्षण BA पर्यंत झालेले होते. ती तिच्या आईवडिलांची खूप लाडकी होती. ती कोणाशीही लगेच बोलत नसायची. एखाद्या माणसावर विश्वास बसल्यावर मात्र ती अगदी मन मोकळेपणानं बोलायची. आमच्या रूममध्ये आम्ही 5 जण असूनही ती फक्त माझ्याशी व राजेशशीच बोलायची. ती सदैव खुशीत अगदी गाणे गुणगुणत असायची. मी आवाज दिला नाही म्हणून तिला शंका आली. ती आत आली. मला झोपलेले पाहून तिने मला उठवलं व माझ्या अंगाला हात लावला. मग ती ओरडून म्हणाली, अहो सर, तुम्हाला खूप ताप आहे, चला उठा, दवाखान्यात जाऊ. पण माझ्या खिशात पैसे तर हवेत ना. मी तिला म्हणालो, बायडी राहू दे, मी गोळी घेईल. मग बायडीला काहीतरी सुचलं व ती तिच्या घरात जाऊन तापाची गोळी घेऊन आली व ती मला दिली. तिने पाणीसुद्धा स्वतःच्या हाताने मला पाजले. त्या दिवशी दिवसभर तिने माझी खूप छान सेवा केली. तिने नंतर मेडिकल स्टोअरमधून मला औषधे आणून दिली. जेवणही तिनेच आणून दिले. त्यामुळे आमची दोघांची खूप छान मैत्री झाली. बायडीचा भाऊसुद्धा माझा चांगला मित्र झाला होता. देसाई दाम्पत्य तर आम्हाला त्यांच्या मुलांप्रमाणेच समजायचे. खूप मदतगार परिवार होता तो. एके शुक्रवारी आमच्या रूममधील 3 जण आपापल्या गावी निघून गेले होते. फक्त मी व राजेश असे दोघेच रूमवर राहिलो होतो. रात्री रूममध्ये जे काही होते ते आम्ही शिजवून खाल्ले आणि भरपूर पाणी पिऊन पोटाची खळगी कशी तरी भरून आम्ही शांत झोपलो. आमची खरी कसोटी दुसऱ्या दिवशी सकाळपासून सुरू झाली. मी राजेशला म्हणालो, राजेश, आज घरात काहीच खायला नाही, काय करायचं आता? यावर राजेश म्हणाला, मीही तोच विचार करतोय, पाहू काहीतरी होईल. अरे, असं कसं काय होईल? घरात तर काहीच नाही, फक्त पाणी सोडून. मी वैतागून म्हणालो. मग पाणी पिऊन काढू दिवस, राजेश हसून म्हणाला. हे त्याचे हसू आम्हा दोघांच्या हृदयावर घाव घालत होते. राजेश तरी काय करणार होता? तांदूळ नव्हते, पीठसुद्धा नव्हते. मग खायचं काय? हा प्रश्न आमच्यासमोर वासून उभा राहिला होता. बरं, शेजारी जरी चांगले असले म्हणून काय त्यांच्याकडे मागावे? याला आमचा अंतरात्मा तयार तरी कसा होईल? गरीब होतो, पण आम्ही स्वाभिमानीही होतो. दोघे एकमेकांशी विचार करताना मी पटकन बोलून गेलो, एक वेळ चोरी करू, पण भीक मागणार नाही. बस, आता मात्र जगायचं असेल तर आमच्यासमोर एकच मार्ग होता, तो म्हणजे चोरी करणे. पण चोरी करणे आपल्या शिक्षणाला, स्वभावाला पटण्यासारखे नव्हते. काय करावे काही सुचत नव्हते.
अन दिवस मात्र पुढे पुढे सरकतच होता. सकाळचे 11 वाजले असतील. मी राजेशला म्हणालो, राजेश, मी सकाळी जे बोललो ते करायचं का? यावर राजेश म्हणाला, चोरी करायची नाही, पण दुकानदाराची फसवणूक करायची. म्हणजे चोरीच ना, मी म्हणालो. चल, काहीतरी करूच, नाहीतर उपाशी राहण्याशिवाय दुसऱ्या पर्याय नाही आपल्याकडं. राजेश हसत हसत म्हणाला. राजेशचे हे शब्द माझ्या मनात घर करून गेले. बरं, आमचा खिसा तर नेहमीप्रमाणे आजही कंगालच होता. कुठे 1 रुपया सापडू शकत नव्हता. चाळीच्या पलीकडे एक मारवाड्याचे किराणा दुकान होते. त्या दुकानात भाजीपालाही मिळायचा. आम्ही त्या दुकानात गेलो व त्या शेठला म्हणालो, शेठ, एक उधारी पाहिजे होती. आमचे पगार झाले की लगेच उधारी परत करू. त्या दुकानदाराला कदाचित आमच्या चेहऱ्यावरचा निरागसपणा पाहून आमची दया आली असावी. बरं, काय हवं आहे तुम्हाला? दुकानदार म्हणाला. 2 किलो तांदूळ द्या ना, मी चाचरत म्हणालो. मग तो तांदूळ भरायला गोणीजवळ गेला. तेवढ्यात राजेशने 4 बटाटे, थोड्या मिरच्या गपचूप उचलल्या. मी पण 2 टोमॅटो, 1 बिस्किट पुडा व 1/2 किलोपेक्षा जास्त तूर डाळ खिशात टाकली. दुकानदाराने तांदूळ बांधून देईपर्यंत आमची हात की सफाई झाली होती. हे सगळं करताना माझे हात थरथरत होते. चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. माझ्या हृदयाची धडधड वाढली होती. पण राजेश मोठ्या धीट मनाचा. तो स्वतःला व मला सावरत होता. अन्नाची चोरी करायची वेळ आमच्या परिस्थितीने आमच्यावर आणली होती. आम्ही दुकानदाराला हसत धन्यवाद देत घरी आलो. आम्ही सगळं सामान सुपात जमा केलं. तेव्हा कळलं की 2-3 दिवसांचा ऐवज आम्ही चोरी केला होता. पण ही चोरी आम्हाला खूप दुःख देऊन गेली. आमच्यासमोर दुसरा पर्यायही नव्हता. आम्ही परिस्थितीपुढे हतबल झालो होतो. स्वयंपाकाची तयारी सुरू केली तर तेलही नव्हते किटलीत. किटली ठणठण बोंबलत होती. आता पुढं काय करायचं? मग ठरवलं की चला, आज तेल नसलं म्हणून काय झालं, बिन तेलाची खिचडी बनवून खाऊ, नंतरचे नंतर पाहू. स्टोव पेटवून राजेशने मस्त खिचडी बनवली. ती पंचपक्वान्न समजून खाल्ली खरी, पण त्यासाठी जी चोरी करावी लागली त्याबद्दल मनाला टोचणी लागली होती. त्याच क्षणी आपण या परिस्थितीला आपल्या कष्टाने पराभूत करायचेच असा पणही केला. आजचा दिवस तर गेला. घरात चोरी केलेले सामान शिल्लक होते, तरी पुढचे काय हा विचार मनाला खात होता. चोरी करून पोट भरण्यापेक्षा जे मिळेल ते काम करून उदरनिर्वाह केला पाहिजे. राजेश बरोबर परिस्थितीची चर्चा करून त्याला तरी दुःख का द्यायचे, या विचाराने माझा डोळा लागत नव्हता. डोळ्यासमोर उघडी पडलेली स्वप्ने व धुरामध्ये चुलीत फुंकर घालणारी आई, तर शेतात फाटके कपडे घातलेले घामाघूम झालेले बाबा, अनपोटाची खपटे झालेल्या 2 भावांचे निस्तेज चेहरे दिसत होते. मी तरी चोरी करून पोट भरले, पण माझ्या परिवाराचे काय, या विचाराने माझ्या डोळ्यात पाणी आलं. परंतु ते डोळ्यातच विरून गेलं. काहीतरी करायलाच हवं. आता थांबून चालणार नव्हतं. किती दिवस असेच घालवायचे? मी मनात एक निश्चय केला आणि जबरदस्तीने डोळे बंद केले. सकाळी लवकरच उठलो व राजेशला म्हणालो, राजेश, मी माझ्या नातेवाईकांना भेटायला चाललो आहे. तू येतोस का? मला माहीत होते की तो येणार नव्हता. नाही, नको, मला अभ्यास करायचा आहे, तुम्ही जा. राजेशने नेहमीप्रमाणे आदराने बोलून मला नकार दिला. खिशात दमडीही नसताना रस्त्याने मी पुढे पुढे चालत होतो आणि शेवटी एका माणसांनी गजबजलेल्या ठिकाणी जाऊन उभा राहिलो. वार रविवार होता, त्यामुळे तेथे कदाचित जास्तच गर्दी दिसत होती.
त्या ठिकाणावरून बांधकाम करण्यासाठी कामगारांना न्यायला मोठे लोक येत होते. मी विचारमग्न होतो. काय चाललंय ते मला कळत नव्हतं. परिस्थिती आज मला कुठं घेऊन आली आहे. मी एक शिक्षक आहे. विद्यादान हे माझे काम आहे. पण विद्यादानाचे महत्त्व विद्येच्या व्यापाऱ्यांनी पार धुळीला मिळवले होते. त्यांना फक्त पैशाशी मतलब होता, ज्ञानाशी नाही. मी याच विचारतंत्रीत असताना एका व्यक्तीने विचारले, येतो का कामाला? मी खाडकन भानावर आलो. काही क्षण त्या व्यक्तीच्या चेहऱ्याकडे नुसता बघत बसलो. उत्तर न मिळाल्याने त्या व्यक्तीने मला पुन्हा विचारले, अरे येतोस का कामाला? काम सोपं आहे. घराच्या वरच्या मजल्यावर विटा चढवायच्या आहेत. तरीही मी काहीच बोलू शकलो नाही. मग ती व्यक्ती म्हणाली, बघ 50 रुपये देईन, येशील तर चल, नाहीतर मी दुसरा मजूर बघतो. आता माझ्या डोळ्यासमोर 50 रुपये दिसत होते, म्हणून मी पटकन म्हणालो, चला. त्या व्यक्तीने स्कूटरवर बसवून मला त्याच्या बंगल्यात आणले. बंगला तसा जवळच होता. विटांच्या ढिगाकडे बोट करून तो म्हणाला, हा ढीग वरच्या मजल्यावर चढव. मी विटा डोक्यावर घेऊन एका एका विचारासोबत एक एक फेरी मारत होतो. दुपारी 1 वाजेपर्यंत सगळा ढीग मी कधी संपवला ते मला कळलंच नाही. ना पाण्याची तहान लागली, ना पोटाला अन्नाची भूक. उद्याच्या उषक कालाची स्वप्ने धुळीत मिळणार एवढेच मला जाणवत होते. पण म्हणतात ना, जिथे अंधकार असतो तिथूनच एका झरोक्यातून प्रकाशाची किरणे दिसत असतात. ज्या ज्या दिवशी सुट्टी असेल त्या त्या दिवशी मोलमजुरी करून खिशाला व पोटाला आधार मिळवायचा मी निश्चय केला. खूप काम केल्याने मी अगदी घामाघूम झालो होतो. खूप तहान पण लागली होती. म्हणून मी त्या मालकाकडे पाणी मागितले. मालक कुठेतरी बाहेर गेला असावा, म्हणून मालकाची बायको बाहेर आली. तिच्या हातात पाण्याचा तांब्या होता. मी घटाघटा पाणी घशात ओतले. तेव्हा कुठे मन शांत झाले. तेवढ्यात मालकाची बायको म्हणाली, अजून एक छोटं काम आहे, करतोस का? अजून 20 रुपये देईल. काय काम आहे हे न विचारता मी मानेनेच होकार दिला. ती महिला मला बंगल्याच्या मागे असलेल्या शौचालयाकडे घेऊन गेली. पाठीमागच्या टाकीकडे बोट दाखवत, ही टाकी भरली आहे, जरा साफ करून दे, असं म्हणाली. आता मात्र मला माझ्या आयुष्यावर पश्चाताप होत होता. मला का जन्म मिळाला? काय होतास तू, काय झालास तू, हे गाणं डोक्यात गरगरा फिरू लागलं. परंतु 4 पैसे पदरात पडणार होते म्हणून होकार देत एका डब्याच्या सहाय्याने घाण उपसायला सुरुवात केली. त्या घाणीने पोटात गरदळून गेले होते. आता उलटी होते की काय असे वाटले. पण कशी तरी अर्ध्या तासात ती टाकी खाली केली. तिथेच नळावर हातपाय धुतले खरे, पण ती दुर्गंधी काही केल्या कमी होत नव्हती. जगाची हीच रीत आहे. ज्याला मिळते त्याला भरभरून मिळते आणि माझ्यासारख्याला फक्त फाटकी झोळी मिळते, तीही कायम रिकामी. कसे तरी चालत चालत घरी यायला निघालो, पण भुकेने व्याकुळ झालो होतो. आता हातात 4 पैसे होते म्हणून एका वडापावच्या हातगाडीवर 4 वडापाव विकत घेतले आणि घरी पोहोचलो. राजेशने व मी वडापाव खाल्ले, पण राजेशने विचारलेच, अरे पैसे कुठून आले? अरे राजेश, माझ्या नातेवाईकांनी दिले होते, त्याच पैशाने आजची दिवाळी, मी म्हणालो. मग आम्ही दोघांनी हसत हसत ती दिवाळी साजरी केली. परंतु शरीरापेक्षा हृदयावरील त्या घाणीचा मळप मला कुठे दूर करता येत होता. या सत्यकथेचा दुसरा व अंतिम भाग पुढील शनिवारी प्रसिद्ध केला जाईल. कथा आवडल्यास कथेला लाईक व शेअर करा. तुमच्या कॉमेंट पण लिहा. चॅनेलला सबस्क्राईब करा. माझ्या अशाच सुंदर कथांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या कथा पण जरूर ऐका. तर परत भेटूया पुढील शनिवारी याच सत्यकथेच्या दुसऱ्या व अंतिम भागाबरोबर. तोपर्यंत मस्त रहा, मजेत रहा, वेगवेगळ्या विषयांवरील सुंदर कथा ऐकत रहा. धन्यवाद.